तर माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून, तो माणसासारखा राहतो, तसाच वागतो आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विचारही अगदी तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला साजेसा. घोड्याला लावलेली झापडं अधूनमधून उघडल्या तरी जातात, पण माणसाची झापडं कोण उघडणार? तर मित्रांनो, हा मोनोलॉग बपू काळे यांच्या झोपाळा या पुस्तकातला आहे. झोपाळाची सुरुवातच या मोनोलॉगने होते आणि मी कॉलेजला असताना झोपाळा एक नाटकही केलं होतं पुरुषोत्तम करंडकसाठी. तर त्या नाटकाचीही सुरुवात याच मोनोलॉगने होत होती, म्हणून असं वाटलं की हा मोनोलॉग इथे दाखवा. तर मित्रांनो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि हा माझ्या चॅनलवरचा 6वा व्हिडिओ आहे. मी असं ठरवलं होतं की हा व्हिडिओ एक बुक रिव्ह्यू व्हिडिओ असेल, ज्यामध्ये मी मृत्युंजय या कादंबरीची निवड केली होती. मी असं प्लॅन केलं होतं की 10 ते 15 मिनिटात मी मृत्युंजय संपूर्ण एक्सप्लेन करेन, पण मी यावर काम करत गेलो आणि 10 ते 15 मिनिटात मला मृत्युंजयचा रिव्ह्यू बनवणं शक्य झालं नाही, कारण की ही खूप मोठी कादंबरी आहे. त्यामुळे 10 ते 15 मिनिटात मृत्युंजयला न्याय देणं मला तरी जमणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे मग मी मृत्युंजय तसंच ठेवलं, तो ड्राफ्ट मी मृत्युंजयचा ड्राफ्ट तसाच ठेवला आणि असं ठरवलं की याचा व्हिडिओ आपण नंतर बनवू, कारण की हे पुस्तक बरंच मोठं आहे आणि त्यासोबतच बऱ्याच लोकांना हे वाचायचं आहे, पण यांना वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच मी या पुस्तकाचा रिव्ह्यू बनवायचं ठरवलं. बरेच लोक असेही आहेत की ज्यांनी ऑलरेडी हे वाचलेलं आहे, पण त्यांना परत वाचायचं आहे आणि त्यांनाही वेळ मिळत नाही. त्यामुळेच मी असं ठरवलं की हा व्हिडिओ बनवायचा, पण याच्यावर खूप मेहनत घ्यायची आणि नंतरच हा व्हिडिओ बनवायचा. ॲक्च्युली मी ठरवलं होतं की मृत्युंजयच्या आधी रामधारी सिंग दिनकर यांच्या रश्मिरथीचा आपण रिव्ह्यू करावा, पण ते अजूनपर्यंत काही ठरत नाही. त्यानंतर कोसलाचाही रिव्ह्यू व्हिडिओ लवकरच येईल. लवकर नाही, मे बी याला वेळ लागू शकतो, कारण की खूप लोकांना आवडलेली कादंबरी आहे. कोसलांचे भक्त खूप मोठे आहेत. भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य वाचणारे खूप लोक आहेत आणि त्यामुळेच कोसलाला वेळ लागू शकतो असं मला वाटतं. बरेच लोक असंही म्हणतात की पुस्तकं वाचणारी ऑडियन्स यूट्यूब बघत नाही आणि जी यूट्यूब बघणारी ऑडियन्स आहे ती पुस्तकांबद्दलचे व्हिडिओ बघत नाही. तर बघूया आता काय होतं. ही रिस्क मी घेतोय पुस्तकांची रिव्ह्यू यूट्यूबला टाकण्याची, पण मला असं वाटतं की ज्या लोकांना खरंच पुस्तकांची आवड आहे ते माझे व्हिडिओज नक्कीच बघतील आणि मलाही पुस्तकांची आवड आहे, त्यामुळे मी बऱ्याच पुस्तकांची रिव्ह्यू वगैरे या चॅनलवर पोस्ट करेन. तर साहित्यप्रेमींनो, फास्टन युअर सीट बेल्ट, समथिंग एक्साइटिंग इज अबाउट टू हॅपन. तर मित्रांनो, मी कॉलेजला असताना मी कॉन्टिजन्सी नावाची शॉर्ट फिल्म केली होती. ती शॉर्ट फिल्मही मी या चॅनलवरती अपलोड करेन. या व्हिडिओमध्ये श्रेयस राणी आणि टीमसोबत चर्चा असेल आणि या शॉर्ट फिल्मचे बिहाइंड द सीन्स पण मी त्यावेळी अपलोड करेन त्याच व्हिडिओमध्ये. चॅनलवर मी भविष्यात स्पिरिच्युअल कॉन्टेंट पण टाकू शकतो, पण सध्या तरी असं काही प्लॅन नाही आहे. भविष्यात बघू. मोस्टली या चॅनलवर मी बुक्स आणि मूवीजची रिव्ह्यूज टाकणार आहे, पण ज्या दिवशी मला वेळ नाही मिळाला त्या दिवशी मी ब्लॉग्सही टाकीन. या चॅनलवर अपडेटेड राहणं हाच माझा हेतू आहे. तर ज्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली असे आमचे प्रेषित सिद्धभट्टी सर यांच्यासोबतही एक व्हिडिओ येईल, ज्याच्यामध्ये नवीन वाचकांनी काय वाचावं याबद्दल हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आणि सर सुद्धा भालचंद्र नेमाडे यांचे फार मोठे फॅन आहेत. तर अर्थातच कोसला आणि हिंदूवर पण चर्चा होईल. त्यानंतर इतर पुस्तकांवरती पण चर्चा होईल. सर पण फार चांगलं लिहितात आणि त्यांचं लिखाणही लवकरात लवकर प्रदर्शित होईल असं मला वाटतं. नंतर भविष्यामध्ये योगाबद्दलही एक पॉडकास्ट येण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये योग गुरु श्रीकांतदादा यांच्यासोबत तो पॉडकास्ट असेल. त्याची लेंथ 40 ते 50 मिनिटं असेल असं मला वाटतं, पण असं काहीच अजूनपर्यंत तरी प्लॅन केलेलं नाही, तर यायला वेळ लागेल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला योगाबद्दल अशा गोष्टी माहीत पडतील ज्या तुम्हाला माहीत नसतील किंवा ज्या तुम्हाला सहजपणे माहिती पडणार नाही. त्यानंतर येणाऱ्या 26 तारखेला 40 डे चॅलेंज असा एक व्हिडिओ असेल. त्याबद्दल मी फार काही आता काही सांगत नाही, स्पॉयलर्स देत नाही तुम्हाला, ते तुम्हाला 26 तारखेलाच कळेल. पण एवढंच सांगतो, हा व्हिडिओ ऑडिओ माईक्स याच्या रिलेटेड असेल. तर मित्रांनो, याआधी माझी स्पिनिंग आणि ट्रू व्हॅल्यू रिलेटेड व्लॉग्स आलेले आहेत. तर माझ्या काकांसाठी मी गाडी बघायला गेलो होतो, तर त्यामधून तरी कुठली सिलेक्ट झाली नाही, पण माझ्या मुक्ताईनगरच्या काकांनी ब्रेझा घेतलेली आहे
तर त्या ब्रेझाचा ओनरशिप व्हिडिओ आणि त्या कार रिलेटेड व्हिडिओ नंतर येईल. आणि भविष्यात नवीन नवीन ज्या ज्या गाड्या येतील मार्केटमध्ये त्यांची पण मी शोरूममध्ये जाऊन रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करेल की काय फीचर्स देत आहे आणि काय काय देत आहे त्या नवीन नवीन. चला, या गोष्टी तर भविष्यातल्या आहेत. पण आज ज्या गोष्टीवर मी चर्चा करणार होतो, ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू करणार होतो, ते पुस्तक होतं झोपाळा, वपू काळे यांचं. हे पुस्तक थोडं स्पेशल आहे. मृत्युंजयनंतर मी हे पुस्तक याकरता निवडलं होतं कारण की या पुस्तकाची स्पेशालिटी असं आहे की हे एकच पुस्तक असं आहे जे मी विकत घेतलेलं नाही आणि वाचून ज्याचं होतं त्याला परतही दिलेलं नाही. तर 2018 आम्ही पुरुषोत्तम करंडकला झोपाळा हे नाटक केलं होतं, ज्याची स्क्रिप्ट झोपाळा या पुस्तकामधून घेण्यात आली होती. तर हे जे आमचं नाटक आहे, आमचा सिनियर आहे रोहित दादा, जो पासआउट झालेला होता त्यावेळेला, तर त्याच्याकडनं मी हे पुस्तक वाचण्याकरता घेतलं होतं. पण मी हे पुस्तक वाचलं आणि नंतर आम्ही नाटकात खूप व्यस्त झालो आणि मला त्याला परत द्यायचं लक्षात नाही राहिलं. नंतर पुरुषोत्तम करंडक होऊन गेलं आणि ते पुस्तक माझ्याकडेच राहिलं. त्यानेही मागितलं नाही, मलाही द्यायचं लक्षात नाही राहिलं. ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना सांगतो की पुरुषोत्तम करंडक ही एक नाटकाची स्पर्धा आहे आणि पुरुषोत्तम करंडकला पुण्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. पुरुषोत्तम करंडक ही एक खूप प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि यामधूनच खूप मोठे मराठी ॲक्टर्स मोठे झालेले आहेत. खूप सारे मराठी ॲक्टर्स असे आहेत ज्यांनी पुरुषोत्तम करंडक केलं आणि नंतर त्यांना रोल मिळाले, त्यांना बरेचसे चित्रपटही मिळाले. नंतर रोहित दादा पण कंटेंट क्रिएशनचं काम करतो. त्याच्या चॅनलचं नाव आम्ही दोघे असं आहे. इन्स्टा हँडल पण त्याचं आम्ही दोघे या नावानं आहे. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स मिळतील. रोहित दादा, पुस्तक वापस केलं नाही त्याबद्दल सॉरी बरं का. रोहित दादा आणि श्रेयस राणे आणि टीमने म्हणजे माझ्या सिनियर्सनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरला पण नाटकं केलेली आहेत आणि या सर्वांना नाटकाबद्दल आणि पुस्तकाबद्दल खूप आवड आहे. हे पण एक कारण आहे ज्यांच्यामुळे मला नाटक, पुस्तकं आणि चित्रपट यांची आवड निर्माण झाली. तर या व्हिडिओमध्ये मोस्टली मी असं ठरवलं होतं की झोपाळाचा रिव्ह्यू करेन आणि झोपाळा या पुस्तकाबद्दल माहिती सांगेन. पण मी भविष्याची प्लॅनिंग सांगता सांगता हा व्हिडिओ बराच मोठा झाला आणि त्यामुळे मी असं ठरवलं की झोपाळाचा रिव्ह्यू मी नंतर एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये करेल, ज्यामध्ये स्पेशल तो व्हिडिओ डेडिकेटेड टू झोपाळा आणि वपू काळे यांना असेल. ॲक्च्युली हा माझा 6वा व्हिडिओ आहे आणि या आधीच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये मी द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस आणि द फाउंडर या इंग्लिश चित्रपटाचे रिव्ह्यू टाकलेले आहेत. तर माझे बरेचसे मित्र मला विचारत होते की तू फक्त इंग्लिश चित्रपटांचेच रिव्ह्यू टाकणार आहेस का. तर असं काही नाही मित्रांनो, मी इंग्लिश, मराठी, हिंदी, जुने नवीन सगळ्या प्रकारच्या चित्रपटांचे आणि पुस्तकांचे रिव्ह्यूज टाकणार आहे. सो डोंट वरी. नंतर मी मार्वेलवरतीही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे बरेचसे लोक आहेत ज्यांना एंड गेम बघायचा असतो पण समजतच नाही. म्हणजे ते आधी मार्वेलचे फॅन असतात, त्यांनी आधीचे पिक्चर बघितलेले असतात, तर त्यांना कळतच नाही की मार्वेलमध्ये कोण कुठून येतंय, काय होतंय. स्पेशली एंड गेममध्ये काय होतं कुणालाच कळत नाही जर त्यांनी मार्वेलच्या आधीचे मूवीज बघितलेले नसतील तर मार्वेलवरती डेडिकेट व्हिडिओ येईल ज्यामध्ये एंड गेमच्या आधी मार्वेलने जितके पण सिनेमे प्रदर्शित केलेले आहेत त्या सगळ्यांचा रिव्ह्यू असेल. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच मूवी असे वेगवेगळे व्हिडिओज येतील सुरुवातीपासून. आणि सेम असं DC बद्दलही असेल. DCचा पण एक स्पेशल व्हिडिओ येईल, म्हणजे DCचा नाही, DCच्या मूवीजचा, प्रत्येक मूवीचा एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ, अशी एक वेगळी प्लेलिस्ट DCचीही असेल. पण त्यालाही अजून वेळ आहे. हे सगळं भविष्यात होईल. आणि मला आवडलेली आणि माझ्या जवळची सिरीज असं म्हणता येईल आणि माझ्या जवळच्या लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना जे खूप मूवीज बघतात, खूप चित्रपट बघतात, खूप सिरीज बघतात, खूप वाचन करतात, त्यांना आवडलेली सिरीज म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. तर गेम ऑफ थ्रोन्सचाही प्रत्येक एपिसोडवर एक स्पेशल व्हिडिओ असेल. असं मी 8च्या 8 सीझन कव्हर करण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक एपिसोडचा एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड करण्याचाही प्रयत्न करेन. पण त्यालाही खूप वेळ आहे, अजून खूप वेळ लागेल. पण हे भविष्यात माझं प्लॅनिंग आहे, हे मला करायचंच आहे. आणि मित्रांनो, मी याच्या आधी जे काही रिव्ह्यूजचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर भविष्यात येणारे व्हिडिओ हे त्यापेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून कुठल्या मूवीजबद्दल रिव्ह्यू बनवावा
तर तुम्ही नंतर कमेंट करू शकता कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा माझ्या इन्स्टा हँडलला मला मेसेज करू शकता. त्याची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी थँक्यू व्हेरी मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि भविष्यात दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूच. तर आजच्यासाठी टाटा बाय बाय.